सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आज शिर्डीचा दौरा करणार आहेत। शिर्डीमध्ये जाऊन ते साईंचं दर्शन घेतील, तसंच शनी शिंगणापुरात देखील ते सहकुटुंब दर्शनाला जाणार आहेत। कोर्टाच्या निकालावर आम्ही समाधानी असल्याचं वक्तव्य आदित्य ठाकरे यांनी केलंय। हे सरकार घटनाबाह्य आहे, अपात्रतेची लढाई आता सुरू झाली असून पहिलं दार उघडल्याचं त्यांनी म्हटलं आणि यावेळी आदित्य ठाकरेंनी राज्यपालांवर निशाणा साधला। निवडणूक आयोगाच्या निर्णयावर सरकारचं भवितव्य अवलंबून आहे। ठाकरे गट पुन्हा आयोगापुढे पक्ष नाव आणि धनुष्यबाण चिन्हाचा दावा करू शकणार असून शिंदे गटाला पक्ष सदस्यांचं पाठबळ असल्याचं पुन्हा आयोगापुढे सिद्ध करावं लागेल आणि शिंदे यांना आयोगानं मान्यता दिल्यानं ते पुन्हा गोगावले यांची नियुक्ती करू शकतील। पण ठाकरे गटानं आयोगापुढे पुन्हा धाव घेऊन नव्यानं सुनावणीची मागणी केल्यास आणि आयोगानं शिंदे गटाच्या मान्यतेला आदेश देण्यात आलेले आहेत। मनसे अध्यक्ष राज ठाकरे आजपासून ठाणे आणि पालघर जिल्ह्यांच्या दौऱ्यावर आहेत। या 3 दिवसीय दौऱ्यामध्ये राज ठाकरे पक्ष कार्यालयाचं उद्घाटन, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसोबत बैठका घेणार आहेत। आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांचा हा दौरा महत्त्वाचा मानला जातोय। बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी मुंबई दौऱ्यादरम्यान शरद पवार आणि उद्धव ठाकरेंची भेट घेतली। लोकशाही वाचवण्यासाठी एकत्र येण्याची गरज आहे, आम्ही एकत्र काम करू, चेहऱ्यानंतर ठरवला जाईल असं शरद पवार यांनी म्हटलं। मुंबई महानगरपालिकेच्या विविध प्रकल्पांच्या कामांमध्ये तसंच निविदांमध्ये कोणताही गैरव्यवहार अथवा अनियमितता झालेली नाही असं स्पष्टीकरण पालिका आयुक्तांनी आदित्य ठाकरे यांना दिलेलं आहे। आदित्य ठाकरेंनी पालिकेतील घोटाळ्यांची चौकशी करण्याची मागणी केली होती आणि त्यावर इक्बाल सिंग चहल यांनी स्पष्टीकरण दिले। पुणे जिल्हा परिषद भरतीसाठी होणाऱ्या स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासक्रमात बदल करण्यात आलेला आहे। त्यामुळे गेले 4 वर्ष परीक्षांच्या प्रतीक्षेत असलेल्या हजारो उमेदवारांना नव्या अभ्यासक्रमानुसार नव्यानं अभ्यास करावा लागणार आहे आणि त्यामुळे परीक्षार्थी संताप व्यक्त करतायत। ठाणे, नवी मुंबई, मीरा भाईंदर या महापालिकांसह वागळे इस्टेट आणि टीटीसी औद्योगिक क्षेत्राला पाणीपुरवठा आज बंद राहणार आहे। नवीन जलवाहिन्यांच्या कामासाठी पाणीपुरवठा 24 तास बंद ठेवण्याचा निर्णय एमआयडीसीनं घेतलाय। ठाण्यातील पाण्याची समस्या सोडवण्यासाठी महापालिकेनं पुन्हा एकदा रिमॉडेलिंगची योजना पुढे आणलेली आहे आणि यासाठी 323 कोटींचा निधी खर्च केला जाणार आहे। यात पंप हाऊस, नवीन जलकुंभ, नवीन जलवाहिनी टाकणं यासह इतर कामं केली जाणार आहेत। पुण्यामध्ये कमाल तापमानामध्ये लक्षणीय वाढ नोंदवण्यात आलेली आहे। कोरेगाव पार्कमध्ये तापमानाचा पारा 44.4 अंश सेल्सिअस तर वडगाव शेरीमध्ये 43.1 अंशांवर गेलाय। शहरातील कमाल तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। मुंबईमध्ये 36.9 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झालेली आहे। मुंबईसह राज्यभरातील कमाल तापमानात कमालीची वाढ झाली असून पुढील 2 दिवस राज्यातील काही भागांना उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आलाय। उन्हाचा कडाका वाढताच विजेच्या मागणीमध्ये वाढ झालेली आहे। शेतीसह औद्योगिक क्षेत्र, आस्थापना, कार्यालय आणि घरगुती विजेचा वापर वाढलाय। एसी, फ्रीज, पंखे, कूलर यासाठी गेल्या 15 आठवड्यात 20,000 मेगावॅट पर्यंत असलेली विजेची मागणी 26,000 मेगावॅट पर्यंत वाढल्याचं समोर आलंय। बाजार समितीमध्ये कांद्याची 1263 टन आवक झाली असून त्यामुळे बाजारभाव घसरलेले आहेत। सद्यस्थितीमध्ये राज्यात कांद्याचे भरपूर उत्पादन झालं असल्यानं पुणे, नाशिक आणि अहमदनगरमधून प्रतिदिन 1000 ते 1200 टन आवक होते आणि पुढील 1 महिना दर कमीच राहण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे। मुंबईच्या वातावरणातील बदलाचा यंदा आंबा हंगामावर मोठा परिणाम झालेला आहे। गेल्या वर्षीच्या तुलनेत कोकणातून फक्त 30% आवक होते आणि तब्बल 70% आवक घटली असून आंब्याच्या बाजारपेठेवर दक्षिणेतील आंब्याचं वर्चस्व निर्माण झालंय। यावर्षी एप्रिलपेक्षा कमी आवक होत असल्यामुळे ग्राहकांची निराशा झाली आहे। सांगलीच्या वसवडे गावात अवकाळी पावसानं हजेरी लावली। शेतकऱ्याच्या जनावरांचे शेडचे पत्रे उडून गेले तर झाडं उन्मळून रस्त्यावर पडल्यानं वाहतूक ठप्प झाली होती। वादळी वाऱ्यामुळे शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय आणि अचानक आलेल्या पावसानं नागरिकांची तारांबळ उडाली। जळगावच्या पाचोरामध्ये शेतकरी तरुणानं विवाहासाठी मुली मिळत नसल्यानं एका युवा शेतकऱ्यानं अनोखं आंदोलन केलं। डोक्याला मुंडावळी बांधून बागायतदार आहे आणि बागायतदारी पाहिजे असं फलक हातात घेऊन हे आंदोलन करण्यात आलं आणि या अनोख्या आंदोलनामुळे समाजाच्या डोळ्यात मात्र झणझणीत अंजन घातलंय। जळगावच्या पाचोरामध्ये शेतकरी आणि तरुणांना शेतकऱ्यांच्या मुलांना विवाहासाठी मुली मिळत नसल्यानं हे अनोखं आंदोलन करण्यात आलं।
जळगावमध्ये आदिवासी कोळी समाजाचं जात प्रमाणपत्र मिळावं यासाठी उपविभागीय कार्यालयात अनेक प्रस्ताव प्रलंबित आहेत. मात्र आंदोलन करून देखील जात प्रमाणपत्र मिळत नसल्यानं कोळी बांधवांनी अन्नत्याग सत्याग्रह सुरू केलाय. तर जोपर्यंत जात प्रमाणपत्र मिळत नाही तोपर्यंत हा सत्याग्रह सुरूच ठेवण्याचा पवित्रा कोळी बांधवांनी घेतलाय. दिल्लीतील कुस्तीगीर महिलांच्या आंदोलनाला जळगावमधील क्रीडाप्रेमी आणि क्रीडा संघटनांनी पाठिंबा दिलेला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन करत ब्रिजभूषण सिंह यांना अटक करावी अशी मागणी करण्यात आली आहे. सोलापूरच्या पाणी प्रश्नावरून मनसे आक्रमक झाले. सोलापुरात काही ठिकाणी 8 दिवसांनी पाणी पुरवठा केला जातो आणि काही ठिकाणी दूषित पाणी पुरवलं जाते आणि त्यामुळे महापालिकेच्या प्रवेशद्वाराला विविध मागण्यांचं तोरण बांधत मनसेनं ठिय्या आंदोलन केलं. चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष संतोष रावत यांच्यावर गोळीबार करण्यात आला आणि या गोळीबारात संतोष रावत सुदैवानं बचावलेत. या प्रकरणी पोलीस हल्लेखोरांचा शोध घेत आहेत. लातूरच्या शिवाजीनगर हद्दीमध्ये मोबाईल चोरीची घटना घडली होती. या आरोपीला पकडण्यात पोलिसांना यश आलं असून लातूर शहरातील वेगवेगळ्या ठिकाणाहून त्यांनी मोबाईल आणि बाईक चोरी केल्याचं समोर आलंय. या कारवाईमध्ये 4 आरोपींना अटक करण्यात आली असून 32 मोबाईल आणि बाईक असा 3,07,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. बीडच्या केज तालुक्यात 8 पाणबुडी कृषी पंपांची एकाच रात्री चोरी करणाऱ्या टोळीला पकडण्यात पोलिसांना यश आलेलं आहे. आरोपींकडून पोलिसांनी 7 पाणबुडी कृषी पंप जप्त केले असून या टोळीतील इतर आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत. मुंबई नाशिक महामार्गावर शहापूर जवळील शेरपोली घाटात 3 वाहनांचा भीषण अपघात झाला. यात दोघांचा मृत्यू झाला असून 3 जण गंभीर जखमी झाले. खासदार प्रतापराव जाधव यांनी बाप तो बाप होता है या गाण्यावर ठेका धरला. खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीमध्ये 17 पैकी 17 जागा जिंकून भूमिपुत्र पॅनलने एकतर्फी विजय मिळवला आणि या निकालानंतर शिवसेना कार्यकर्त्यांनी जल्लोष केल्याचं पाहायला मिळालं. मुंबईतील हवेची गुणवत्ता पातळी खालावलेली आहे. यामुळे मुंबईकर श्वसन विकारांना बळी पडल्याची माहिती समोर येते. पालिका क्षेत्रात सद्यस्थितीमध्ये सुमारे 5,000पेक्षा अधिक ठिकाणी विविध कामं सुरू असून तिथून निर्माण होणाऱ्या धुळीला अटकाव करण्याचं आव्हान पालिकेसमोर आहे आणि वारंवार तक्रारी करून देखील पालिकेची यंत्रणा ही कागदोपत्री टास्क फोर्स आणि समित्या तयार करण्याचा फास करत असल्याची टीका प्रशासनावर केली जाते. मुंबई उपनगरातील गल्लीबोळात तब्बल 210 शाळा बेकायदा चालवल्या जात असल्याची माहिती उघडकीस आलेली आहे. सर्वाधिक इंग्रजी माध्यमांच्या बेकायदा 179 शाळा असून या शाळा त्वरित बंद कराव्यात अशी नोटीस पालिका प्रशासनानं शाळा मालकांना दिलेली आहे. म्हाडाच्या कोकण मंडळाच्या 4,654 घरांसाठी सोडत काढण्यात आलेली आहे. मात्र या सोडतीमध्ये 4,654 पैकी केवळ 2,219 घरं विक्री गेली असून 2,435 घरांना प्रतिसादच मिळू शकलेला नाही आणि यामध्ये मोठ्या संख्येनं पंतप्रधान आवास योजना आणि प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या योजनेतील विरार बोळींजमधील घरांचा समावेश आहे. मुंबई विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयातील आणि आयडॉलमधील विविध अभ्यासक्रमांच्या परीक्षा घेऊन 4 महिन्यांचा कालावधी लोटल्यानंतरही विद्यार्थ्यांना निकालाची वाट पाहावी लागते. काही विद्याशाखांच्या जाहीर झालेल्या निकालांमध्ये त्रुटी आढळल्या असून विद्यार्थ्यांना असंख्य अडचणींना सामोरं जावं लागते. ठाणे महापालिकेच्या ऑनलाईन सोयी सुविधांचा नागरिकांनी लाभ घेतल्यामुळे पालिकेच्या तिजोरीमध्ये तब्बल 100 कोटी मालमत्ता कर जमा झालाय. ठाणे महापालिकेच्या मालमत्ता कर विभागाला यावर्षी सुमारे 1,000 कोटींच्या कर वसुलीचं लक्ष देण्यात आलंय. गेल्या काही महिन्यांपासून मुंबई महापालिकेच्या हद्दीमध्ये येणाऱ्या रुग्णालयामध्ये औषधांची टंचाई भासते. रुग्णालयामध्ये निर्माण होणाऱ्या या औषधी तुटवड्याला पालिका प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप ऑल फूड अँड ड्रग लायसन्स होल्डर फाउंडेशन या औषध वितरक संघटनेनं केलाय. संघटनेच्या मते महापालिकेच्या औषध खरेदीमध्ये कोणत्याही प्रकारची पारदर्शकता नसल्यामुळे मोठा भ्रष्टाचार होतोय. म्हाडाच्या वतीनं मुंबईतल्या बीडीडी चाळीच्या पुनर्विकासाचं काम हाती घेतलेलं आहे. रहिवाशांच्या मनामधील गैरसमज दूर व्हावेत आणि त्यांना प्रकल्पाविषयी अद्ययावत माहिती मिळावी म्हणून म्हाडा सरसावलेली आहे. तर पुनर्वसन प्रकल्पाबाबत आज सादरीकरण करण्यात येणार आहे. उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये गावी जाणाऱ्या रेल्वे प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन पश्चिम रेल्वेनं मुंबईहून 16 विशेष गाड्या चालवल्या जात आहेत आणि पश्चिम रेल्वेनं यंदा 49 उन्हाळी विशेष गाड्यांच्या सुमारे 1,850 फेऱ्या चालवलेल्या आहेत. यामध्ये प्रामुख्यानं उत्तर भारतातील राज्यांसाठी 26 तर पश्चिम विभागासाठी 15, ईशान्येकडील राज्यांसाठी 2 आणि दक्षिण भारतातील राज्यांसाठी 3 उन्हाळी विशेष गाड्या चालवण्यात येत आहेत. कोकण रेल्वे मार्गावर आणखी गाडी विजेवर चालवली जाणार आहे. कोकण रेल्वेच्या संपूर्ण मार्गाचं विद्युतीकरण पूर्ण झालेलं आहे आणि त्यामुळे टप्प्याटप्प्यानं डिझेलवर चालणाऱ्या सर्वच गाड्या विद्युत इंजिनवर चालवण्याचा निर्णय कोकण रेल्वेनं घेतलाय.
नवी मुंबईच्या वाशी येथे सायबर सेलचं उद्घाटन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पडलं। या कार्यक्रमाला सिने दिग्दर्शक रोहित शेट्टी देखील उपस्थित होता। नवी मुंबई पोलिसांच्या वाढत्या आव्हानाचा सामना करण्यासाठी भविष्याच्या दृष्टिकोनातून अधिक सक्षम आणि अत्याधुनिक व्हावं लागणार आहे, असं यावेळी उपमुख्यमंत्री म्हटले। भिवंडी शहराची समाजवादी पार्टीची कार्यकारिणी प्रदेश अध्यक्ष आमदार अबू आसिम आझमी यांनी तडकाफडकी बरखास्त केली आणि यामुळे आमदार आणि शहराध्यक्षांचा वाद आता चव्हाट्यावर आलाय। धुळे जिल्ह्यातील सोनगीर परिसरामध्ये असलेल्या वनविभागाच्या कुरणाला अचानक आग लागली। या आगीमध्ये मोठ्या प्रमाणात कुरणाचं नुकसान झालंय। नीट परीक्षेवेळी विद्यार्थ्यांच्या आक्षेपार्ह झडतीचे पडसाद सांगलीमध्ये उमटलेले आहेत। मनसेनं कारवाईची मागणी केली असली तरी कॉलेज प्रशासनानं हे आरोप फेटाळून लावले। आपला दवाखाना योजनेच्या लाभार्थींची संख्या 8 लाखांवर पोहोचलेली आहे आणि या दवाखान्याच्या माध्यमातून मुंबईतील नागरिकांना विविध वैद्यकीय सुविधा उपलब्ध होतानाच नागरिकांचा पैसा आणि वेळेची बचतही होते। गो फर्स्ट ही विमान कंपनी 24 मे पासून उड्डाणं पुन्हा सुरू करण्याची योजना आखते। त्यासाठी 23 विमानांसह सेवा पुन्हा सुरू करण्याची योजना आखण्यात आलेली आहे। कर्जदारांचे पैसे फेडता न आल्यानं गो फर्स्ट एअरलाईन अडचणीमध्ये आलेले आहे आणि अशात गो फर्स्ट काही उड्डाणं पुन्हा सुरू करण्याच्या तयारीत आहे। मुंबईच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी आणि पर्यटन वाढीच्या दृष्टिकोनातून मुंबईमध्ये मुंबई आय या प्रकल्पाची घोषणा करण्यात आली होती आणि आता या प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी प्रयत्न सुरू झालेले आहेत। MMRDAनं प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी प्रकल्प व्यवस्थापकाची नेमणूक करण्याचं ठरवलं। सत्ता संघर्षाचा निकाल देताना सुप्रीम कोर्टानं शिंदे सरकारला मोठा दिलासा दिलाय। अपात्र ठरवलेल्या 16 आमदारांचं प्रकरण कोर्टानं विधानसभा अध्यक्षांकडे सोपवलंय। राहुल नार्वेकर या अपात्र आमदारांबाबत निर्णय घेणार असल्यामुळे ते आमदार पात्रच आहेत यावर शिक्कामोर्तब झालंय। सुप्रीम कोर्टानं हे प्रकरण 7 न्यायमूर्तींच्या खंडपीठाकडे सोपवण्याची मागणी मान्य केलेली आहे। 27 जूनचा निर्णय रेबिया निकालानुसार नव्हता। नवाब रेबिया केसमध्ये याची उत्तरं सापडत नाहीत असं कोर्टानं यावेळी म्हटलं। भरत गोगावले यांची प्रतोत्पत्ती केलेली नियुक्ती बेकायदेशीर असून भरत गोगावलेंचा व्हीप देखील बेकायदेशीर असल्याचं सुप्रीम कोर्टानं म्हटलंय। व्हीप फक्त राजकीय पक्षच देऊ शकतोय हे देखील कोर्टानं यावेळी स्पष्ट केलं। निवडणूक आयोगानं पक्ष आणि चिन्हाबाबत निर्णय देताना आमदारांच्या संख्येपेक्षा पक्ष कुणाकडे आहे हे पाहायला हवं होतं असं म्हणत सुप्रीम कोर्टानं निवडणूक आयोगावर ताशेरे ओढलेले आहेत। तसंच मीच खरी शिवसेना असा दावा कुणीही करू शकत नाही असं देखील कोर्टानं म्हटलंय। तत्कालीन राज्यपालांचे सर्व निर्णय चुकीचे असल्याचं सुप्रीम कोर्टानं म्हटलेलं आहे। बहुमत चाचणीसाठी पुरेसे पुरावे नव्हते। बहुमत चाचणी पक्षांतर्गत वादासाठी हत्यार म्हणून वापरू शकत नाही असं म्हणत कोर्टानं भगतसिंग कोश्यारी यांच्यावर ताशेरे ओढले। उद्धव ठाकरेंनी बहुमत गमावलं हे कुठेच स्पष्ट झालेलं नव्हतं आणि यामुळे ठाकरेंनी जर राजीनामा दिला नसता तर कोर्टानं सरकार परत आणलं असतं असं सुप्रीम कोर्टानं म्हटलंय। पण ठाकरेंनी स्वखुशीनं राजीनामा दिल्यामुळे जुनं सरकार परत आणण्याची शक्यताच उरली नसल्याचं कोर्टानं स्पष्ट केलंय। यासोबतच इतरही काही महत्त्वाच्या बातम्या आपण पाहणार आहोत। तुर्तास एक छोटासा ब्रेक पाहत रहा न्यूज 18 लोकमत।